गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कारण आज थोडा स्पेशल व्हिडिओ होणार आहे. कारण आम्ही आज आलो आहे शिर्डीमध्ये. तर शिर्डीमध्ये रात्रीच आलो आहे आम्ही. ऑलरेडी काल 6 वाजता निघालो मुंबईवरून. 6 वाजता निघून काहीतरी 12-1 वाजेपर्यंत आम्ही पोचलो आणि जेवण वगैरे रेडी होऊन आता 8 वाजले. आम्ही रेडी होऊन दर्शनाला जातोय. तर म्हटलं व्हिडिओ शूट करू. जरा रेडी वगैरे झालो आणि व्ह्यू बघा तुम्ही. सूर्यदेवाला नमस्कार करून जय श्री सूर्यदेवा. हा आजचा व्ह्यू आहे आमच्या रूममधून. छान वाटतं जरा. बाकी मंडळी खाली गेली आहे. मग माझंच फक्त आंघोळ राहिलेले. तर मी पण आता निघतोय खाली जायला. नाश्ता वगैरे आम्हाला हॉटेलकडून आहे. नाश्ता वगैरे करून दर्शनाला जाणार. दर्शनाला म्हणजे आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये शूट करता देत नाही, शूट करायला देत नाही. सर्वांनाच माहिती आहे. जेवढं बाहेरचं होईल कसं. आज गर्दी, आज सॅटरडे आहे त्याच्यामुळे गर्दी भेटू शकते आम्हाला. त्याच्यामुळे बघू आता पुढे कसं दर्शन होतं आमचं. जेवढं काय होईल तेवढं मी तुम्हाला शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. आज लगेच जाणार आहे मुंबईला आम्ही दर्शन वगैरे घेऊन. तर चला भेटूया पुढे. नाश्ता वगैरे करूया. बाकी सर्वांना ड्रेस कसा वाटतो मला सांगा. शर्ट ओम साईराम. चला खाली लेट झालंय आम्हाला. छान वाटतंय जसं शर्ट थोडं चुरगळलं कारण का बॅगमध्ये येतो ना. गोळी कसली आहे. ते हॉटेल आहे आमचं साई चराना. फुलं कुठे भेटली. तुझी बाग आहे ना. नाही चिकूची आहे ती. इकडे आंबे कुठे आहे. गर्दी नाही एवढी ना. छान आहे ना हॉटेल. हे पण आहे काय इडली वडे तुमची माहिती आहे. नाश्त्याला मसाला डोसा. पंढरपुरम मंदिरामध्ये जायला एकूण 8 गेट आहे. पण आम्ही 1 नंबर गेटने जाणार आहे. कारण का तिकडे मोबाईल आणि चप्पल ठेवायला जवळ आणि तिथून दर्शन पण लगेच होतं. जर तुमचे पास वगैरे जर घ्यायचे असतील ना दर्शन लगेच होतं. आम्ही इथून पास वगैरे घेऊन दर्शन करणार आहोत. कारण का आज गर्दी खूप आहे सॅटरडे असल्यामुळे.
हे आमचे साहेब आले आहेत. स्पॉन्सर म्हटलं हे आमचे घेऊन येणार आहे. तर आम्ही आता दर्शन घेऊन निघालो. हा 1 नंबर गेटच्या बाजूला इकडे मोबाईल आणि चप्पल ठेवायला जागा आहे. तिथं 5-5 रुपये घेतात. मोबाईल ठेवायचे 5 रुपये, चप्पल ठेवायचे 5 रुपये. तर आमचं दर्शन झालं आहे. आतमधलं आम्हाला शूट करता आलं नाही. आम्ही आता निघतोय. 1 नंबर गेटवरून आता बाहेर चाललो आहे आम्ही. हे भक्त निवास आहेत ना, त्यांचे रूम कितीला भेटतो AC वगैरे, तर तिथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. साईबाबा समाधी मंदिर या साईडला थंडी पडायला चालू झाली आहे. कारण रात्री आम्ही AC रूम घेऊन पण आम्ही AC बंद करून झोपलो. एवढी थंडी आहे इकडे. थंडीला सुरुवात झाली आहे. तर आम्ही आता चाललो आता शनी शिंगणापूरला. साईबाबांच्या मंदिरात येऊन आलं ना, पोलीस मदत केंद्राच्या समोरच साईड ह्या फक्त हे आहे ना साईबाबांची मूर्ती, त्याच्या समोरच हे खंडोबाचं मंदिर आहे. हे बघा, आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे बाहेरूनच फुटेज घेतोय. या बोर्डाचे पहिले थोडं आहे, येऊन दर्शन घेऊ शकता तुम्ही. छान मंदिर आहे. आणि हे ना शिर्डीचे पेरू. चांगलं आहे. लागले तर द्या, नाही लागलं तर घेऊ नका. शिर्डीचा पेरू गोड आहे. या ना खाऊन बघा ना. 3 वाटे का 200 रुपये. 1 वाटा 100, असे 300 रुपये 300 वाटे. गुलाबाची बाग आहे. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ते हॉटेल आहे. हॉटेलचं नाव, हे जे हॉटेल आहे जिथे आम्ही थांबलोत आज, हॉटेल झरना. छान रूम सर्व्हिस वगैरे आहेत. रूम मोठे आहेत खूप. मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हे हॉटेल आहे. छान आहे. पार्किंगची सुविधा वगैरे खूप आहे इकडे. पेरू 600 रुपयाचे पेरू. 100 रुपयाला किती दिले? 7. फोटो काढ ना माझ्या इकडे. तुमच्या ग्रुपमधले सगळे हिरो आहे. परफ्यूम मारून वाय स्टोन लगाव लडकिया पटाव. हे बघा, यांचं वय झालं आहे. हे असे परफ्यूम. हे प्रसाद आहे. 20 रुपयाला 1 लाडू. आणि पेरू आणले शिर्डीचे स्पेशल ना पेरू आहे. 600 रुपयाचे काहीतरी. एका 100 रुपयाला 8 यायचे पेरू. तर आता आमचं शिर्डीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो इथून शनी शिंगणापूरला. आतमध्ये मोबाईल घेऊन जाता आला नाही आम्हाला, कारण मंदिरात शिर्डीमध्ये अलाउड नाही मोबाईल न्यायला. तर बाहेर जास्त काय मोबाईल तिथे लॉकरमध्ये ठेवून आम्ही लगेच बाहेर निघालो. त्यातलं मग आतमधलं शूट करता आलं नाही मला. काय बोलतो पिदू? तू जीभ दाखव कशी झाली. काय कर, काय केलंय? काय खाल्लंय? कोला खाल्ला. तर चला, शनी शिंगणापूरचं पण आज दर्शन तुम्हाला देऊया. मी पण करणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला पण दर्शन करून देऊया. 1 मिनिट. काय आलं? झालं तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढे. आता शनीशयाला निघूया. इकडे लेट झालं. इकडे गाडीत बसलाय तो. कोण? आशिष. हा, मग ते गाडीत आहे. शिर्डी दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो शनी शिंगणापूर. इथून 70 किलोमीटर आहे. 1.5-2 तास लागतील. गाडी चालू करून दे. समज ना तू. काय नाही, मला ते बागच नाही कुठे दिसत. आमच्यात कुठून
हो, आता मी त्याला म्हणून थंड थंड आहेत एकदम. त्या फ्रीज मधले आणले की काय म्हणजे अहो आता सकाळी सकाळी जाऊन घेऊन मेन रोडवरून आत शनी शिंगणापूरला जाताना असं काही तुम्हाला हे भेटतील ऊसाच्या गाड्या. हे बघा असं जागांना येऊन थांबवायला सांगतो. नागपूर आहेत चिक्कार आहे तू नको पिऊ बा, तुला ओकी येईल. परत उलटी झाली तर मला सांगायचं नाही ना. ह्या याच्यातून बैलाच्या गोल फिरून ऊसाचा रस काढतात आपला. हे छान आहे की नाही, कसलीच हे नाही, लाईटची गरज नाही, काही नाही काय नाही. लाकडाचं ते विकलेलं आहे त्याला, बैलाला फिरवलं जातं. जर पहिलं तेल काढायचं असं गोल फिरून, आमचा घाणा होता तेलाचा. हे बघून मला आठवलं, ते मी बघितलं नाही पण आमचा तेलाचा घाणा होता. गारगार थंड ऊसाचा रस. वातावरण थंड आहे इकडे खूप, त्याच्यामुळे थंड वाटलं. बर्फ न घालता थंड लागतं इथे ऊसाचा रस. मेन रोडला द्यायची सगळं, झाडं वगैरे व्यवस्थित नटवलेली आहेत, बघ कलर वगैरे काम केलेलं आहे. शनी शिंगणापूरमध्ये आमचं गेट आहे, प्रवेश झालेला आहे आणि हा मेन प्रवेशद्वार आहे शनी शिंगणापूरचा. छान वाटलं. तर हा ग्रामपंचायतीचा हे आहे, म्हणजे इथे टोल बोलतात ना तसं 20 रुपये घेतात, पण तुम्हाला पार्किंग वगैरे मोफत आहे इकडे. त्याच्यामुळे तुम्ही इकडचं 20 रुपयाचं पास घेऊन तुम्ही पार्किंग गाड्या करू शकता. हा मंदिराचा हा मंदिराचा मेन प्रवेशद्वार आहे, त्याचं काम चालू आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथून पुढे अंडरग्राऊंड प्रवेश करायचा आहे आपल्याला. रविपुत्र यमाग्रजन. तर इथून आपल्याला पुढे जाऊन जायचं. आणि हे आम्ही तेलाची बॉटल घेतली 50 रुपयाला, तेलाची छोटीशी बॉटल आणि तुम्हाला तीळ आणि मीठ असं दिलं जातं हे करायला, व्हायला. छान वाटतं ना इकडे थंड. बघू आता पुढे दर्शन कसं होतं आहे आपलं. गर्दी एवढी नाही आहे, त्याच्यामुळे लगेच दर्शन होऊ शकतं. आता बोलले ना ते अंडरग्राऊंड केलं आहे वगैरे. इथं वातावरण खूप थंड आहे, कारण थंडी चालू झाल्यामुळे थंड वाटते असं मला वाटतं. पण खूप छान वाटतं असं. आत्ता 12 वाजले आणि एवढं थंड वातावरण आहे. आणि मंदिराची जी डिझायनिंग आहे खूप छान आहे, मार्बलच्या याच्यावर डिझाईन केलेली आहे. आपलं सेल्फी काढणार. मंदिरामध्ये जाताना पाय धुवून जावेत, पाण्याची सुविधा आहे इकडे. आणि हा मंदिराच्या आतला परिसर आहे. शिवाजी महाराजांची सुंदर असा अप्रतिम प्रवेशद्वार. काम बघू शकता, छान ते केलेलं आहे.
मित्रांनो आता शनी शिंगणापूरचं दर्शन झालंय, तर आम्ही आता निघालोय मुंबईला. मुंबईला आम्हाला जायला संध्याकाळी 6 वाजणार. आता वाजलेत आमचे 2 वाजले. त्याच्यामुळे शिर्डीला पण पटापट दर्शन झालं, पास घेऊन दर्शन केलं. शनी शिंगणापूरला हार्डली आम्ही 20 मिनिटात बाहेर आलो. कारण का जर तुम्ही जे मेन हे आहे शनिदेवांचे, जर तुम्ही तेल हे करायचं असेल ना, तर तुम्हाला तिथे 500 रुपये देऊन दर्शन करावं लागतं. आणि जर तुम्ही छोटे 50 रुपयेवाले बॉटल घेऊन जर गेलात तर तिथे जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत, तिकडे जाऊन दर्शन करावं लागतं. म्हणजे तिकडे ते करावं. जर तुम्हाला मोठ्या याच्यावर 500 रुपये देऊन, म्हणजे किती पहिल्यासारखं काय राहिलं नाही. म्हणून आम्ही मग पटापट तिथून लांबूनच सगळं हे केलं. पुढे जायला दिलंच नाही आम्हाला. सांगितलं की 500 रुपये एंट्री आहे आतमध्ये जायला. मग काय म्हटलं, उगाच आम्ही 5 जण होतो, म्हटलं 5 पर पर्सन असं झालं असतं 2,500 रुपये. म्हणून म्हटलं लांबूनच दर्शन केलं छोट्याशा ह्याच्यात. आता निघालो आम्ही मुंबईला जायला. मी पहिल्यांदा आलो शनी शिंगणापूरला. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल, म्हणजे जेवढं माझ्याने होता शूट करता आलं तेवढं मी शूट केलं. मी कसं पहिल्यांदाच हे असं काहीतरी करतोय देवदर्शन, कारण का सगळ्या ठिकाणी कॅमेरा अलाउड नसतो. तर इथे आम्ही पहिलं विचारलं, जिथे पार्किंग केली तिथे गाडी, ग्रामपंचायती त्यांची पार्किंग आहे. जर तुम्ही ग्रामपंचायतीचा पास केलात, 20 रुपये पास आहे, तो काहीतरी 20 रुपयाचा पास घेतला तर तुम्हाला पार्किंग फ्री आहे. पण ती चांगली आहे. आणि पार्किंग करून मग तेच विचारलं की शूटिंग आम्ही करू शकतो का, तर ते बोलले हां तुम्ही करू शकता शूट वगैरे. तर असं शूट वगैरे करून आम्ही आता बाहेर आलोय. आता निघतोय आम्ही. जेवायला थांबणार कुठेतरी, जेवणार आणि मग निघणार. तर मॅप बघितला तर इथून शिर्डी 70, तिथून ते 120. कल्याणमध्ये पुन्हा ट्रॅफिक भेटणारच आहे आम्हाला. तर म्हटलं ओतूरवरूनच जाऊया माळशेज घाट करून. बघू आता माळशेज घाटचं काय कसं सीन आहे. माळशेज घाटला आता काय, पण तिथं थोडा रस्ता खराब आहे, तो पण विषयच आहे. पण बघू आता जेवून नंतर पुढेचा बघू काय होतंय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास, शिर्डीची मी व्हिडिओ पूर्ण करू शकलो नाही कारण का मोबाईल आमचे बाहेरच होते. जेवढं करता आलं तेवढं मी केलं. सांभाळून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडले असेल तुम्हाला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि तुम्हाला दर्शन घेऊन कसं वाटलं तर तुम्ही शनिदेवांचं नाव म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नाव द्या, काय बोलतात ते तसं करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशी आशा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पुढचं मला ह्याला जायचं आहे भीमाशंकरला. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भीमाशंकरची पण मला जायचं आहे दर्शनला. चाललेलं ह्या संडेला नाही, पण पुढच्या सॅटर्डे संडेला नक्की जाईन मी. तेव्हा तिकडची पण व्हिडिओ, मी एका मागच्या वेळी गेलेलो, पण मागच्या वेळी मला तेवढं मी यूट्यूबवर हे करत नव्हतो, व्हिडिओ वगैरे पोस्ट करत नव्हतो. मग पण आहेत माझ्याकडे ते व्हिडिओ, पण ते एवढे प्रॉपर नाही आहेत, म्हणजे असं यूट्यूबला पोस्ट करण्यासारखे. ते रील्सचे 15-15 सेकंदाचे आहेत, त्याच्यामुळे मग मी नाही. पण ह्यावेळी जाईन ते प्रॉपर शूट करेन, कसं जातात. त्याच्यामुळे छान वाटलं. आता व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.